फन खानाची ब्रँड अँबॅसेडर तुला व्हायचंय. व्हॉट इज द स्टोरी? आपणच एका प्रोजेक्टसाठी भेटलो होतो. Correct. स्वामींचं गाणं केलं आपण. जेव्हा ते मी मखानास खाल्ले तेव्हा मला खूप भारी वाटलं, कारण की माझा एक खूप फेवरेट फ्लेवरच माझ्या समोर आधी आला, पाणीपुरी फ्लेवर. आणि नावातच सगळं आहे, फन खाना. जशी मी आहे फन, आणि खाना पण आहेच. पण हे मला नाव कसं सुचलं फन खाना? लोकांमध्ये एक मिथ है कि हेल्दी फूड चवीचं नसतं, हे चेंज करायचं होतं म्हणून Correct. फन खाना, फन करके खाओ ना और हेल्दी भी खाओ, तंदुरुस्त भी रहो, प्रोटीन विटामिन कैल्शियम सब ले लो. मखाणा नेमका कुठे बनतो, कसा बनतो? 90% बिहार, मग 10% म्हणजे बंगालला किंवा आसामला हे नट्स असतात. काही काही लोक कन्फ्युज होऊन लोटस सीड्स पण म्हणतात, पण हे लोटस नाही, हे ऍक्च्युली लिली सीड्स आहेत. ऍट फर्स्ट हे सीड असतो, भाजलं जातं, भाजल्यानंतर याला पॉप केलं. जिम झाल्यावर किंवा चहा सोबत संध्याकाळी चेतना शूटिंग मध्ये इकडे तिकडे धावपळ असेल, मग ते ऑन द गो शी कॅन हॅव ऍज अ स्नॅक. कसं आहे, याच्यात झिंक आहे, फॉस्फरस आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे. सो बायकांसाठी तर इट्स अ बोन इन डिस्गाइज. खूप सारे मखाणे किंवा ब्रँड्स आहेत. USP काय आहे, काय वेगळेपण आहे? प्रोडक्टला हेल्दी, सुपर हेल्दी असं क्लेम करत नाही. करेक्ट. हे 90% कमी जंक आहे. तुझी लाईफस्टाईल तू कशी मेंटेन करते आणि आपकी फिटनेस का राज क्या? बायकांनी स्वतःकडची कला किंवा बिझनेस करायचा असेल तर काय तू त्यांना टिप्स देशील? तुमचे नवरे कितीही मोठे म्हणतात. अंबानी श्रीमंत नाव घेऊ नये, पण एक त्या लेवलचे असतील तरी बाईने 10,000 तरी मिनिमम कमवावे, पण स्वतःच्या हिमतीचे. मग मखाणाला महाराष्ट्रामध्ये हिरो म्हणून प्रेझेंट करायचं एक फन वे मध्ये, हा जो थॉट होता हा कुठून आला? हाय चेतना, वेलकम. Hi. How are you? Good, how are you? Thank you so much. Yes. Hello. Hi, Sameer. How are you? मखाणा, healthy snacking. कोणतरी no one change. कधीपासून मीच खातो. मी खात नाही मखाणे. मग काय? मी खाल्ला, तुम्हाला अर्चना हसली. नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटेलेक्च्युअल टॉक्समध्ये स्वागत करतेय. तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतंय, तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतायत. थँक्यू सो मच. भरभरून प्रेम असंच देत राहा. काय ना फ्रेंड्स, आत्ताचा जमाना आहे ना तो खूप हेल्थ कॉन्शियस आहे. म्हणजे लोकांना ना हेल्थविषयी जागरूकता कळायला लागलेली आहे. डाएटचं महत्त्व, हेल्दी फूडचं महत्त्व हे कळायला लागलेलं आहे. आजचा हा एपिसोड खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, आणि एपिसोड बघितल्यानंतर तुमच्यासाठी सुद्धा तो स्पेशल असणार आहे. अँड यू आर गोइंग टू थँक मी वाय, कारण आजचा हा जो ब्रँड आपल्या समोर येणार आहे हेल्थ सेक्टरमध्ये तो धुमाकूळ घालतोय. म्हणजे आपल्याकडे काय ना, मंचिंग करण्यासाठी आपण काही अनहेल्दी तोंडात टाकतो. जसं तेलकट असेल, बघत नाही, भूक लागली आपण ते खाऊन टाकतो. पण मी जर तुम्हाला सांगितलं की हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, तर काय म्हणाल तुम्ही? येस, आजचा आपला ब्रँड आहे फन खाना. यांची स्पेशालिटी आहे हेल्दी स्नॅकिंग, आणि मखाण्याला त्यांनी एक वेगळंच नाव दिलंय. म्हणजे जेव्हा ह्याची फाउंडर जी आहे तिच्याशी मी विचारत होते की का असं नाव ठेवावं असं वाटलं, तर ते तिचं उत्तर जेव्हा आलं ते खूप इंटरेस्टिंग होतं की जेव्हा तुम्ही टाइमपास म्हणून काहीतरी खाता त्याच्यामध्ये पण फन पाहिजे ना, लाईफ इज ऑल अबाउट फन. सो फनखाना ब्रँड नेमका काय आहे, त्याचा जन्म कुठे झाला, तो आता आपल्या सगळ्यांसमोर कशा पद्धतीने येतोय, आणि महत्वाची गोष्ट, या फन खाण्याची जी ब्रँड अँबॅसेडर आहे फनशी रिलेटेडच आहे तिचं. म्हणजे मी एक काही हिंट्स देऊ का तुम्हाला? ती पण फनी ऍक्ट्स करते, ती पण छान कॉमेडी करते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला आता कळणार आहे की आपली फन खाण्याची ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, अँड आय एम सो लकी की आजच्या या शो मध्ये फन खानाची ब्रँड अँबॅसेडर आपल्याशी गप्पा मारणार आहे. एनी गेसेस? जास्त वेळ घेत नाही मी, स्वागत करूया फन खानाची ब्रँड अँबॅसेडर चेतना भट. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. हाय, हॅलो. सो चेतना, कशी आहे सारिसा? मी मस्त. आणि मला म्हणजे ठीक आहे, आम्ही तुला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघतो, तू आम्हाला हसवत असतेस, पण मला एक असं तुला विचारायचंय की फन खाना हा जो ब्रँड आहे मखाण्याचा, अचानक असं काय झालं आणि का वाटलं तुला की फन खानाची ब्रँड अँबॅसेडर तुला व्हायचंय?
व्हॉट इज द स्टोरी? स्टोरी ऍक्च्युली खूप मोठी आहे. आपणच एका प्रोजेक्टसाठी भेटलो होतो. एका स्वामींचं गाणं केलं आपण. तर तिकडे स्पॉन्सरर्स होते फनखाना. आणि जेव्हा ते मी मखानास खाल्ले, फनखाना खाल्ले, तेव्हा मला खूप भारी वाटलं. कारण की माझा एक खूप फेवरेट फ्लेवरच माझ्या समोर आधी आला, पाणीपुरी फ्लेवर. आणि मग हिमालीला मी भेटले. तर हिमालीशी बोलताना मला असं वाटलं की मी आपोआपच कनेक्ट झाले पहिल्याच भेटीत तिच्याशी. की ती म्हणाली मी ठाण्यातच राहते. म्हटलं मी पण ठाण्यातच राहते. अरे किती जवळ राहतो, मग आपण भेटूया. मला असं वाटलं. आणि खूप दिवस आधीपासून डोक्यात होतं की काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. मग आम्ही ना, म्हणजे मी आणि मंदार, माझ्या नवऱ्याने खूप गोष्टीमध्ये डोकं लावून झालं. वडापावच्या गाडीपासून आम्ही सगळं करून बघूया का, अरे आपल्या घराखाली हे नाहीये, वडापावची गाडी लावूया का, याचा पण विचार करून झाला. पण ते काय म्हणजे जमत नाही. सो हिमालीला मी म्हंटल होतं की करूया ना आपण काहीतरी, असं जस्ट एक थॉट म्हणून. पण ते तिने खूप मला सिरियसली घेतलं. मग एक दिवस तिचा फोन आला की मी आणि माझा पार्टनर समीर, आम्ही दोघं आम्हाला भेटायचंय, तर आपण असं भेटूया. तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी असंच असेल काहीतरी. मग आम्ही भेटलो आणि मग पुढची बोलणी झाली. ओके. आणि नावातच सगळं आहे, फन खाना. जशी मी आहे फन, आणि खाना पण आहेच. बरोबर. दोन्ही मला रिलेट होतात गोष्टी. बरोबर. म्हणून म्हटलं की चला ठीक आहे करूया. बरोबर. पण आता चेतना, मला सांग, इतक्या वर्षांचा तुझा ऍक्टिंगचा प्रवास आहे, मग तेव्हा कधी वाटलं नव्हतं का की आपण बिझनेस करावा किंवा कुठे ब्रँड अँबॅसेडर ऑफर्स तर तुला आल्याच असतील, बरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी. वाय यू चोज स्पेसिफिकली फन खाना? एक तर हेल्दी आहे खूप. म्हणजे आता काम करताना जाणवतं की आपण खरंच खूप हेल्दी खाल्लं पाहिजे. आता कुठेही थांबलो रस्त्यावर, काही खाल्लं तेलकट, जसं तू मगाशी म्हणालास, तर असं होत नाही. कारण की त्याचा आपल्या हेल्थवर परिणाम होतो. जसं वय वाढतं तसं ते आपल्याला थोडं थोडं जाणवत जातं. आणि हेल्दी तर हे आहेतच खूप. शिवाय ह्याचे फ्लेवर्स खूप आहेत, की असं नाही मला ह्याची टेस्टच नाही आवडली, तर तुम्ही दुसरे 32 फ्लेवर्स आहेत. सो तुम्ही काहीही ट्राय करू शकता वेगवेगळं. असं नाही की आपण एकाच फ्लेवरचं फनखाना आज खातोय. तर म्हणजे महिन्याभराचा साठा थोडक्यात केला. आरामात, की एक महिना रोज वेगवेगळं खातोय असा पण फील आहे फ्लेवरमुळे. तो मला असं वाटलं की काही म्हणजे हे बेस्टच वाटलं मला एक. कारण की मी तर हिमालीशी कनेक्ट झाले. दुसरं पाणीपुरी फ्लेवर माझं जे फेवरेट आहे. म्हणजे आता मी असं नाही म्हणणार की सोडून द्या सगळं बाकीचं, मी पाणीपुरी पण खाईन, पण मी मोस्टली फनखानाच खाईन, मखानेच खाईन. तर जे हेक्टिक शेड्यूल आहे ना आपलं, ते आणि कुठेही खाऊ शकतो ना, आपल्याला कॅरी करू शकतो, आपल्याला कुठे थांबून खायची गरज नाही. सो मला एकंदरीत खूप काय म्हणतात त्याला, खूप कनेक्ट झालं डायरेक्ट फनखाना. आणि मला वाटलं की करूयात, आणि आपल्या फ्रेंड्सना पण आपण सांगितलं तर त्यांनाही फायदाच होईल. करेक्ट. पण मला का स्पेसिफिकली हेमाली आणि समीरच्या, फाउंडर ऑफ फनखाना, राईट? येस. हिमाली ऑल्सो स्टेज इन ठाणे, आणि समीरच्या कांदिवली. कांदिवली. We both are neighbors. Yes, we are neighbors. मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की मुळात फन खाना हे नाव कसं सुचलं, आणि मुळात मखाना तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात माहिती आहे, खूप कमी लोकांना माहिती आहे. तर फनखान्याचा प्रवास कसा सुरू झाला हे मला हिमाली तुझ्याकडनं ऐकायला आवडेल एक. आणि समीर, यू आर नॉन महाराष्ट्रीयन, राईट? मग मखाण्याला महाराष्ट्रामध्ये हिरो म्हणून प्रेझेंट करायचं एक फन वे मध्ये, हा जो थॉट होता हा कुठून आला? नंतर हिमाली, नंतर तुझ्याकडे येते. येस हिमाली. अच्छा, फन खाना म्हणजे पहिले सांगायचं म्हटलं तर मला एक सांगायचं, मी आणि समीर आम्ही भेटलोच एका कम्युनिटीमध्ये. अच्छा. ओके, जी डायनॅमिक अचिव्हर्स म्हणून आमची कम्युनिटी आहे, जिकडे प्रत्येक ऑन्टरप्रिनर्स भेटतात. त्या अनुषंगाने माझी आणि समीरची ओळख झाली. So we both come from a very different segment altogether. Practically, actually, Samir is basically the king of makhana, I would rather say. कारण तो बिहार मधनच येतो आणि त्याने सगळं मखाण्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यांचं स्वतःचं आहे, त्या हिशोबाने तो घेऊन आला. आणि जेव्हा माझी आणि त्याची ओळख झाली तर माझा एक कम्प्लिटली सेगमेंट वेगळा, ज्वेलरी बिझनेस मधनं येते मी, आणि ह्या सेगमेंटमध्ये समीरने इंट्रोड्यूस केलं मखाना. त्यावेळेला मखाना मला माहित पण नव्हतं बघायला म्हटलं. हो, कारण मराठी लोकांना कुरमुरे लाह्या जास्त माहिती असतात ना. पण मखाना जेन्युइनली मला मखाना हा प्रकार काय माहित नव्हतं. जेव्हा म्हणाला मखान्यामध्ये, तर मी ऍक्च्युली आय डिड अ रिसर्च की काय आहे मखाना. पॉपकॉर्न बघितलं, म्हणलं हे पॉपकॉर्न आहेत, हे पॉपकॉर्न आहेत. म्हटलं नाही, हे मखाना आहे.
मग मखाना सुपर फूड आहे, मखानाचे असे फायदे आहेत बऱ्याचपैकी. आणि इतकं कोविडमुळे तर आय गेस समीर भरपूरच त्याला वेगळा एक टँजंट, वेगळा एक बूम मिळालेला आहे. तर म्हटलं बायका, आणि FMCG स्पेस इट्स डेफिनेटली अ बूम. आणि मेन म्हणजे आपल्या सगळ्यासारख्या बायकांना ओके असं प्रोटीन कुठे मिळतंय, करेक्ट. टेस्ट ओके. लोकांना असं वाटतं की हेल्दीला चव नसते, पण आम्हाला एक वेगळं असं करायचं होतं की नाही, हेल्दी फूडला पण चव असते काय? आणि ते लोकांपर्यंत आपल्याला ते पोहोचवायचं. तो मिशन आमच्या दोघांमध्ये मे बी खूप कनेक्टेड होता. आणि म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की चलो लेट्स स्टार्ट विथ फन खाना. की Nice. जोपर्यंत लोकांपर्यंत छानपैकी आपण एक हेल्दी अँड टेस्टी ओके सगळ्या गोष्टी आपण त्यांना घेऊन येऊ. पण हे मला नाव कसं सुचलं, फन खाना, म्हणजे छान आहे, कॅची नाव आहे. काय स्टोरी आहे का? अशी काही स्टोरी तर नाहीये, पण मखाना आणि फन Fun. ओके. तर हे कुठेतरी आम्हाला असं ट्रायलिंग करायचं. तर समीरला कुठेतरी अजूनही थोडंसं हे आहे, पण फन आणि खाना म्हटलं, फन खाना. आणि आपण हेल्दी फूड पण मजेशीर, जसं तू थोड्या वेळापूर्वी Correct. बोललीस की हेल्दी फूड पण आपण खूप मस्त रीतीने चवीने खाऊ शकतो. कारण लोकांमध्ये एक मिथ आहे की हेल्दी फूड चवीचं नसतं. करेक्ट. हे चेंज करायचं होतं, म्हणून Correct. फन खाना, फन करके खाओ ना और हेल्दी भी खाओ, तंदुरुस्त भी रहो, प्रोटीन विटामिन कॅल्शियम सब ले लो. सगळं येतं त्याच्यात. अजून काय पाहिजे? करेक्ट. समीर, आय कम टू यू. येस यू आर फ्रॉम बिहार, येस पण बोर्न अँड बॉटम इन मुंबई. येस आय एम द थर्ड जनरेशन हिअर. ओके, म्हणजे तू पक्का मुंबईकर आहेस. एकदम. मग मखाणा आय थिंक, जितकं माझा एक मी स्टडी केलेला आहे, नॉर्थ मध्ये जास्त प्रचलित आहे. हो, किंवा आय हो. थिंक कोविडच्या काळामध्ये आय थिंक करीना कपूरच्या Yes, yes. डाएटच्या इंटरव्ह्यूज मध्ये Yes, तो yes. मखाना मी ऐकला फर्स्ट हो, टाइम. हो, मला हो. माहित नव्हतं मखाना म्हणजे काय. माझ्यासाठी कुरमुरे, लाया, अपोळ्यांचा चिवडा हेच असतं, विच इज व्हेरी गुड, मला आवडतंच. पण मग तुला का असं वाटलं की मखाण्याला महाराष्ट्रामध्ये आपण एक वेगळ्या स्वरूपात, पण प्लेन मखाणे मिळतात, एक्झॅक्टली. पण जवळजवळ 32 फ्लेवर, म्हणजे जसं प्रत्येक बाईकडे 32 साड्या असतात किंवा 30 साड्या ड्रेसेस असतात, Correct. आपल्याला रिपीट करायला आवडत नाही तसे फ्लेवर्स. सो ह्याच्या मागचा काय थॉट होता तुझा की महाराष्ट्रात तुला मखानाला हिरो करायचं? ओके, सो आता जसं तू बोललीस की नाव हे कोणी ठरवलं, ह्यांनी ठरवलं. मी कन्व्हिन्स होत, म्हणजे एकदमच नव्हतो पण कन्व्हिन्स. का त्याच्या मागे? पण खाना आणि हे म्हणजे आधी नव्हतं, तर 3 महिने लागले आहे ना मला कन्व्हिन्स करायला. कारण याच्या अवतीभोवती न्यूट्रीफॅक्ट्स, कारण नट मधून येत आहे मखाना शेवटी. म्हणजे सो कॅन यू जस्ट एक्सप्लेन, जे आपले प्रेक्षक आहेत, की मखाना नेमका कुठे बनतो, Okay. कसा बनतो? सो 90% बिहारलाच, बर. मग 10% म्हणजे बंगालला किंवा आसामला आजूबाजूला. म्हणजे 90% हे बिहारचं प्रोडक्ट. पण हे काय म्हणजे कसल्या बिया? हे लिली, म्हणजे कसं आहे, हे नट्स असतात. ओके, वॉटर लिली. नाही, ह्याला लिली सीड्स पण म्हणतात. काही लोक याला म्हणजे काही लोक कन्फ्युज होऊन लोटस सीड्स पण म्हणतात, पण हे लोटस नाही. बर. हे ऍक्च्युली लिली सीड्स आहे, लिली पॉप्स म्हणू शकतो आपण. ऍट फर्स्ट हे सीड असतो, मग ह्याला पॉप केलं जातं, भाजलं जातं, भाजल्यानंतर ह्याला पॉप केलं जातं. ठीक आहे. आणि पॉप केल्यानंतर मग आपण हे रॉ फॉर्म मध्ये येतं, मग आपण याला फ्लेवरिंग करू शकतो दुधात, किंवा अजून वेगवेगळे रेसिपीज आहेत. ते नंतर चेतना रेसिपी बनवताना पण तुम्हाला दिसेल. हो. हा, पण ते आम्ही त्याला रिक्वेस्ट केलंय, ते बोलली मला आवडेल. कारण मला असं वाटतं की मखाणा हा नुसता पॉपकॉर्न सारखा खाण्याचा प्रकार नव्हे, तो तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये, चाट मध्ये असेल, किंवा I think जी पावडर करून पावडर करून पोळ्यांसाठी Yes, वापरू yes, शकता, yes. भाकरीसाठी वापरू शकता. तेच तुम्ही प्रोटीन पावडर भाकरीमध्ये तुम्ही जसे मल्टी ग्रेन आपण आटे वगैरे बघतो, त्याच्यात पण टाकू शकतो आपण. नंतर जिम झाल्यावर किंवा चहा सोबत संध्याकाळी, किंवा ऑन द गो, ऍज तुम्हाला माहिती चेतना शूटिंग मध्ये इकडे तिकडे धावपळ असते तिचं, मग ते ऑन द गो शी कॅन हॅव ऍज अ स्नॅक. भेलपुरी आणि पाणीपुरी हे खाल्ल्यापेक्षा मखाणे खाल्ले ते बरं आहे. आणि अजून तुम्ही घरी पण म्हणजे एक किचन मध्ये खीर सारखा सूप्स मध्ये किंवा भाजीमध्ये करू शकता तुम्ही. ओके. लोकं पण मग बिहारहून हा सगळा मखाणा इथे काय फॅक्टरी आहे काय, म्हणजे? हो, रॉ बिहारलाच मिळतं तुम्हाला. बरं. इथे आणावं लागतं. मग इथे प्रोसेसिंग फॅक्टरीज आहेत, बरं. फूड प्रोसेसिंग. ओके. तिकडे म्हणजे तुम्हाला आता 30 फ्लेवर्स तर आहेच, पण 2 फ्लेवर आम्ही एक्सपेरिमेंट केलंय. अच्छा. म्हणजे आमच्याकडून मी काय ते सरप्राईज आहे. अच्छा, सरप्राईज. ते लोकांना नंतर कळेल. सो 32 फ्लेवर्स जसं तुम्ही म्हणालात की
32 फ्लेवर्स आणताना आता महाराष्ट्र का? सो पहिला कारण असं आहे की भारताला तुम्ही डिवाइड करा 2 भागात. महाराष्ट्राचा वरचा जो पट्टा आहे म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि नॉर्थ, मखाना खूप फेमस आहे त्या साईडला. आणि डाऊन साऊथला मखानाचा अवेअरनेस खूप कमी आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कमीत कमी मराठी भाषिक 15-16 कोटी असतील. जास्त. आता विचार करा, जर आम्ही फक्त मराठी ऑडियन्सलाच फक्त हिमालीच्या माध्यमातून, तुमच्या आणि चेतनाच्या माध्यमातून टार्गेट केलं तर विचार करा आमच्या बिझनेसचा स्केल. पहिली ती कारण. दुसरं कारण असं की अवेअरनेस. आता मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरात लोकांना माहिती आहे मखाना, ते पण अपस्केल लोकांना. आम जनताला माहीतच नाहीये, कारण लोक कन्फ्युज होतात की हे काय आहे सध्या. पॉपकॉर्न पहिल्यांदा जेव्हा ह्यांना भेटलेलो ह्यांना पण ते पॉपकॉर्नच वाटलं. पॉपकॉर्न नाही, मी घरी जेव्हा सांगितलं मंदार मला म्हणाला नाही त्या कमळाच्या बिया असतात मला नको, असं काय चिखलात, हो चिखलात मला काय नको. ते मग प्रोसेस आम्ही बघून म्हणायची तर भेटल्यानंतर- हेच बोलणार. मला असं वाटतं खूप मिसकन्सेप्शन आहेत मखाणाला घेऊन. कसं आहे, याच्यात झिंक आहे, फॉस्फरस आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे. सो बायकांसाठी तर बून, इट्स अ बून इन डिस्गाईज. सो ते आहे. आणि कोविडमध्ये झिंक होता म्हणून लोकांमध्ये एक न्यूज पसरली की झिंकोविड पेक्षा आपण हे खाऊया, नॅचरल सोर्स, ऑर्गॅनिक सोर्स. तर त्या अनुषंगाने फेमस झाला. नंतर करीना, सुष्मिता, अजून ऍक्ट्रेस आणि राहुल द्रविड पडणार आहे. राहुल द्रविड, हा येस येस येस, अजून भरपूर लोकांनी एन्डोर्स केलं, म्हणजे प्रमोट केलं बेसिकली. करेक्ट. चहा सोबत, कॉफी सोबत, जिम नंतर. मग तिथून त्याचा मखानाचा प्रवास म्हणजे फेमस बूम तिथून झाला. नाही त्याच्या आधी काय पूजे किंवा नॉर्थ इंडियाला फेमस होतं. सो समीर, या मखाणाला बिझनेस मध्ये ब्रँड म्हणून प्रेझेंट करायचा हा थॉट कुठून आला? ह्याच्या आधी काही अनुभव होता का तुझा? ओके, सो माझा प्रवास 2017 डिसेंबर पासून स्टार्ट झालेला. म्हणजे कारण हे आमच्या गावातच असतो, हे प्रोडक्ट म्हणजे उगवलं जातं. मग ते तिथून त्याच्या आधी आम्ही ट्रान्सपोर्टर्स होतो. ते ट्रक्समध्ये येता जाताना कधी कधी आपण बोलतो ना की अरे बाबा, आता कोकणात येताना लोक बोलतात 2 पेटी आंब्याचे टाक, काजूची टाक. तर तसं आमच्या गावीकडे राईस असो किंवा मखाने असो, ह्या सगळ्या गोष्टी लोक बोलतात. सत्तू तुम्हाला माहित असेल, सत्तू. बिहारमध्ये सत्तू हा एक मोठा हाय प्रोटीन, इट्स अ हाई प्रोटीन थिंग. तर ते लोक बोलतात की अरे तुम्हारी गाडी आ रही है तो वो प्रोडक्ट डाल देना, ये डाल देना. तर तिथून मी APMCला एकदा फिरायला गेलेलो. तर एक जण बोलला की अरे आप वहां से आते हो, आपकी ट्रक्स आती है, वाय डोंट यू सप्लाय अस मखाना. तर मी त्याला एक बॅग असंच दिलं जस्ट फॉर एक्सपेरिमेंट. त्यांना आवडलं आणि ते पैसे पण लगेच दिलं. मी बोललो इट्स अ बिझनेस. आणि बिझनेस म्हणजे चांगला प्रॉफिट. म्हणजे काय प्रॉफिट होतं ते नाही सांगणार मी, पण ते प्रॉफिट होता. सो मी बोललो इट्स अ गुड बिझनेस. मग मी एक छोटासा लॉट आणला, ते पण विकलं गेलं. परत एक मोठा लॉट आणला, ते पण विकलं गेलं. मी बोललो तर ट्रान्सपोर्टला ठेवूया बाजूला आणि फोकस करूया मखाण्यावर. सो 2018 पासून आम्ही एकदम सिरियस झालो. आणि 2020 लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचे बिझनेस, आय डोंट नो, आय एम नॉट सेइंग नेगेटिव्ह, बट आपला बिझनेस एकदम बूमवर होता. कारण सगळे घरी बसलेले, येस, खात होते लोक. सो तिथून माझा प्रवास झाला. मग नंतर एक कम्युनिटीमध्ये, म्हणजे डायनामिक्स अचीवर कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी आहे, तिथे आम्ही भेटलो. ते बोलता 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 ह्यांना पण काहीतरी वेगळं करायचं होतं की मी पण काहीतरी FMCG मध्ये हे दुसऱ्या म्हणजे प्रोटीन किंवा असं काहीतरी हे विचार करत होते. म्हणजे ह्यांना बोललो सुपर फूड करा. आणि ह्यांचा इंटरनॅशनल प्रवास खूप आहे. म्हणजे हे दुबई, सिंगापूर. म्हणजे मला माहितीये हेमालीला सकाळी फोन केल्यावर ती असते, ती दुबईला असते, नाही ती चेन्नईला असते, हा, दुपारी जेवणाला ती दुबईला असते, आणि मग ती संध्याकाळी ती सिंगापूरला पोहोचली. येस 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 येस, ते आहे बरोबर. मध्ये तरी 1-2 मीटिंग्स इंटरनॅशनल फ्लाईटनी लँड करून कट टू समोरचा माणूस सरप्राईज की अरे आता तर तुम्ही दुबईला होता, तुम्ही व्हॉट्सअपवर लिहिला. नाही ती फ्लाईट घेत होती मी. तर असं आहे. सो तिथून प्रवास झाला. मग डायनामिक्स अचीवर मध्ये भेटलो आपण. मग यांना समजवलं. मग हे बोलले मी इंटरनॅशनल खूप फिरते, मी एक्सपोर्ट सुद्धा करू शकते. तिथून आपलं झालं. ओके. हो, मग आम्ही कंपनी फॉर्म केलं. मग नंतर नावावर, जसं मी बोललो की नावावर यांना 3 महिने लागले मला कन्व्हिन्स करायला. कारण मी ह्यांना फोर्स करत होतो की तुम्ही काहीतरी न्यूट्रिशनल रिलेटेड काहीतरी नाव ठेवा. म्हणजे एक न्यूट्रीफॅट, काहीतरी यु नो नटी, समथिंग काइंड ऑफ दिस थिंग. तर ह्यांनी बोलले नाही नाही नाही, आपण हेच ठेवूया. म्हणजे जेनझीला पण टार्गेट करूया फन वे मध्ये. म्हणजे तुम्ही खा, फन वे मध्ये खा. जिम करून थकल्यात तुम्ही हे खा. करेक्ट.
वॉकिंग करून किंवा प्रवास करून शूटिंग करून फन खा. 3 महिन्यानंतर मी बोललो ठीक आहे बाबा आता. ओके. पण मला समीर तुला विचारायचं आहे की खूप सारे मखाणे किंवा ब्रँड्स आहेत, सो USP काय आहे, काय वेगळेपण आहे आणि कशा प्रकारे, कारण तू म्हणालास की 32 फ्लेवर्स आहेत राईट, मग ते मखाणा तिथून इथे आल्यावर कसं ते प्रोसेसिंग होतं आणि ह्याचा वेगळेपणा जपण्यासाठी की का मी फनखाना घ्यावा किंवा का आपल्या प्रेक्षकांनी फनखाना घ्यावा, तर ती काय प्रोसेस आहे आणि हे कसं वेगळं ठरतं? ओके. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट आम्ही कधीही प्रोडक्टला हेल्दी, सुपर हेल्दी असं क्लेम करत नाही. करेक्ट. हे 90% कमी जंक आहे. म्हणजे तुम्ही वडापाव खाल्लात आणि मखाने खाल्ले, मग तिकडे 100% जंक खाताय तुम्ही. Correct. आणि 90% कमी, म्हणजे 90% कमी म्हणजे इट्स अ गुड नंबर टू प्ले विथ, राईट. सो ते एक फर्स्ट आमची फोटे आहे, ते आमची USP आहे. दुसरी आमची जे को पॅकर्स आहेत जिथून आम्ही बनवून घेतो, कारण आम्ही स्वतःची आता फॅक्टरी ठेवली नाही, म्हणजे उभं हे केलं नाही. पण नंतर तिकडे जे स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत ते एकदम बारकाईने, म्हणजे हिमालय पर्सनली शी विजिट्स, शी मेक शुअर दॅट ऑल ऑफ देम आर वेअरिंग हॅट. मग ते हायजीनचा प्रश्न, इन्ग्रेडियंट्सचा प्रश्न, ऑइल, ज्या ज्या गोष्टी याच्यात वापरल्या जाताना एकदम टॉप नॉच ठेवतो आम्ही. आणि मार्केटमध्ये दुसरे म्हणजे जे कॉम्पिटिटर, रायव्हल जे म्हणा, ते लोक जाऊन कॉस्टिंगसाठी किंवा मार्जिनसाठी वेगवेगळे त्यांची मुद्दे असतात, ते लोक काही टाकतात. आम्ही स्पेसिफिकली 10 रुपये जास्त देतो की बाबा तू 10 रुपये जास्त घे, 20 रुपये जास्त घे, पण आम्हाला एक टॉप नॉच प्रोडक्ट दे. करेक्ट. तर तुम्ही प्रोडक्ट क्वालिटी, हायजीन, इन्ग्रेडियंट सगळे टॉप नॉच असतं. तर ही आमची USP आहे. ओके. दुसरं, जसं तुम्ही म्हणालात की मी बिहारहून येतो, सो तिथे एक ऍडव्हान्टेज आहे, ज्या पर्चेसिंगमध्ये आमची स्वतःची फॅक्टरी तिथे पण आहे. अच्छा. फनखानाची स्वतःची फॅक्टरी आहे तिकडे. सोर्सिंग शेतकऱ्यांकडून या सगळ्या गोष्टी खूप सोपं आहे. ते पण आम्हाला एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे, म्हणजे आम्हाला एज देतो इतर म्हणजे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये. सो एक ते आहे. आणि तिसरं, सॉरी मी प्रश्न विसरून गेलो, सो सॉरी. थर्ड मेन होतं की हे वेगळं कसं ठरतं इतर मखाण्यांपेक्षा आणि का प्रेक्षकांनी किंवा आम्ही जे इतरांनी फनखानाच का निवडावा? ओके. पहिलं तर असं, आम्ही विकायला निघालो तर तुम्हाला घ्यावंच लागलं. आम्हाला बिझनेस पाहिजे. हे मला आवडलं. आणि मला काय आवडलं, मी तुम्हाला खरं सांगते की त्यांनी खूप ट्रान्सपरंटली सांगितलं की 90% हे हेल्दी आहे, 10% कारण मग ते खोटं बोलून तुम्ही प्रेक्षकांना किंवा आपल्या ग्राहकांना देत नाहीये की त्याच्यामध्ये 10% जे मसाले असतील किंवा ते थोडंसं ऑइल लागतं, की तुम्ही ऍब्सोल्युटली कुठेही ते खोटा क्लेम करत नाहीये. तुम्ही तुमच्या ग्राहकांबरोबर ट्रान्सपरंटली बिझनेस करत आहात. त्यामुळे तुम्हाला जर डेफिनेटली घ्यायचं असणार आहे तर मी पुढे सांगणारच आहे. या 100% काय लोक मखाने म्हणजे पास्ता खातात, पिझ्झा, बर्गर, वडापाव, तेलकट, जसं ते हे चेतना म्हणाले, सो त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे ना. आणि इन्ग्रेडियंट्स मध्ये पण जे 10% मार्जिन आम्ही ठेवलंय, इट इज अ जंक. सो त्याच्यात राईस ब्रँड ऑइल आम्ही वापरतो, पाम ऑइल वापरत नाही. करेक्ट. ओके. आणि जे स्प्रिंग हे जे सीझनिंग्स आहेत ते पण आम्ही टॉप नॉच फॅक्टरी ऑइल, म्हणजे हे असं नाही की 1 किलोला आपण बाजारपेठात गेलो आणि किलोला मसाले घेतले आणि टाकले, तसं नाही. टॉप नॉच सप्लायर्स. Then too we cannot claim because you have caking agent, you have emulsifiers, you have preservatives. म्हणून आम्ही 100% क्लेम करत नाही. विच इज 90%. कारण सांगते, कारण बरेचदा लोक सांगतात 100% डाएट फूड आहे, 100% आहे, आणि ते खोटं असतं बरेच. ऍब्सोल्युटली. त्यामुळे ती ट्रान्सपरन्सी. पण ह्याचे फायदे काय, म्हणजे आपल्या जे बायका स्पेसिफिकली, सो ह्याच्यामध्ये काय काय ह्याचे बेनिफिट्स आहेत, काय सुपरफूड म्हणतात? ओके. न्यूट्रीफॅक्ट्स असं आहे की झिंक, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन हा 4-5 मोठा प्रकार, म्हणजे मोठी हे आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. ह्याच्या पलीकडे तुम्ही जर तुम्हाला पोट पण भरायचं असेल की मला आता तुमची मूवी वगैरे, सिरियल बिंज वॉच करताना तुम्हाला असं वाटलं की काहीतरी पाहिजे, सो जंक खाल्ल्यापेक्षा तुम्ही हे घेऊन बसल्या तुमचं पोट पण भरेल, न्यूट्रिशनल हे पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही फुल पण फील कराल. एक ते आहे. दुसरी म्हणजे हिमाली तर शी इज सो एव्हिड ईटर ऑफ मखाना, आणि ती पण सांगू शकते तुम्हाला काय काय फायदे. आणि तू ट्राय केलेस, तुला काय काय फरक जाणवला, तू आणि तुझ्या रेग्युलर आता लाईफ मध्ये हे इम्प्रूव्ह झालेले आहेत का? हो.
हो झालेले आहेत त्या दिवसापासूनच. आणि मंदारने पण चालू केलंय. आणि अंधारने पण सुरू केलं. हो, वा. त्याला पण डाऊट होता. माझ्याशी भेटला, त्याला प्रोसेस सांगितलं पूर्ण, मग तो बोलला हा आता मी खाऊ शकतो. हो बायकोवर विश्वास नाही, कमळाचे कॉन्व्हर्सेशन मस्त झालं या दोघांचं, मस्त पैकी. 1 तास बोलले, त्यांना नाही, समजवलं म्हणजे चिखलात होत नाही, मला म्हणूनच- गटारात होत नाही. लिटरली मला आपण मी बिझनेस टॉक्स जे सुरू केलेला आहे त्याच्या मागचा उद्देश आहे की तुमचा बिझनेस अगदी योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, कारण हा एपिसोड बघून कोणीतरी इन्स्पायर होणार आहे ती. करेक्ट. आणि मखाणा तसं पाहायला गेलं तर एक छोटासा पॉपकॉर्न सारखा असा एक Yes, काय yes, म्हणतात yes. त्याला, छोटासा हा एक सुपर फूड आहे. हो. पण मला असं वाटतं की बायकांना देणगी दिलेली आहे की अगदी ओट्यापासून ती बिझनेस करू शकते. तर तुमच्या डोक्यात जर बिझनेस कुठलाही सुरू करायचा आहे आणि मग त्याला ब्रँडिंग कसं करू, इंस्टाग्रामवरती ऍड टाकू का कसं, तर तुम्ही विचार नका करू. आय थिंक ऍक्शन घेणं खूप महत्वाचं. Yes, yes, Absolutely. yes, yes. है ना, जसं गाण्याच्या आपल्या ब्रेक्स मध्ये मला आठवतंय की असे यांचं पॅकेजिंग पण खूप छान असतं. हे डबे हेमालीने का आपल्या गाण्याचे स्पॉन्सर होते फनखाना, तर सगळ्यांच्या रूम मध्ये आम्ही दिले होते. विदिन आवर और 2 मी बघायला गेले तर ते सगळे डबे रिकामे खाली अगदी. पडलेले होते. शेवटी मी आलेलो. हा म्हणजे मला आश्चर्य वाटलं की ही तर म्हणजे विचारतच होते कुठे आहेत मखाणे, कुठे आहेत मखाणे. त्याच्यात ऍडिंग टू दिस, हा. भार्गवी वगैरे समिधा जेव्हा हा आला, भार्गवी आणि समिधा, ए मखाना आणलायस का तू? आहे का पहिला आम्हाला प्रश्न बघायला? विचारला. मखाना हे आणलायस का? मला introduce हवंय. करतायत आणि माधवी पण ते मखाना दाजीला आणलाय का? कुठे? दे ना. मखाना आणलंच काय Correct. ते विचारतात. मला हेमाली तुला विचारायचं स्पेसिफिकली, कारण की तू मखाणा फाउंडर आहेस, ब्रँडिंग करतेस, तर आपल्या ज्या प्रेक्षक वर्गामध्ये बायका आहेत किंवा यंग जनरेशन मधल्या मुलं कोणी आहेत, त्यांना एखादा ब्रँड सुरू करायचा असेल, हम्म. ओके, अगदी घरापासून. हम्म. आता तू या लेवलला पोहोचलेस की तुम्ही ग्लोबली पोहोचण्याचा तुमचा एक पुढचं पाऊल तुम्ही उचललेलं आहे. हम्म. पण बेसिक आपली एक जर हाऊसवाईफ असेल, तिला काहीतरीची कला असेल, तर बायकांनी स्वतःकडची कला किंवा बिझनेस करायचा असेल तर काय तू त्यांना टिप्स देशील? मी तर म्हणेन बायकांनी ना आता घरी बसतायत ठीक आहे, पहिले आहेत हाऊसवाईफ्स आहेत, सगळ्या गोष्टी ते मी मान्य करते, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. कम वॉट मे. हे तर आय नो, मी खूप साधी उदाहरण आहे, उदाहरण पण नाही, ह्याला मी एक असंच बोलेन, मी असंच एक पटकन सगळ्यांना बोलते, तुमचे नवरे कितीही मोठे श्रीमंत अंबानी श्रीमंत नाव घेऊ नये, पण एक त्या लेवलचे असते, तरी बाईने 10,000 तरी मिनिमम कमवावे, पण स्वतःच्या हिमतीचे. ओके, कारण ते आपल्याला कुठेतरी बरं वाटतं. दॅट डझंट मीन की नवरे म्हणतात एक्झॅक्टली की आम्हाला कमवून आणा, पण स्वतः तेवढा पण तो पैसा असतो ना, ते आपला पैसा म्हणून आपल्याला खूप एक पूर्ण फुलाची पाकळी. घाबरू नये. ओके, बिंदास उतरा, बिंदास करा. ओके, एकेका प्रोडक्टने लहान सहान छोटे छोटे, असं नाही की तुम्हाला खूप पैसा लागतोय. आम्ही पण कशा पद्धतीने काम करतोय हे आम्हालाही माहिती आहे. तुमच्याकडे अगदी तुम्ही 5-5 हजाराने पण तुम्ही तुमचं काम चालू करू शकता. आणि आपण आहोत सगळ्यांना. एक फोन करा, एक मेसेज करा की कशा पद्धतीने आपण चालू करू, वी आर देअर. त्याच हिशोबाने आपण अशा काही बऱ्याच गोष्टी आपण पण ऍक्टिव्हिटीज चालू करतोय, आपण पण बोलतोय की कोणी घरात बसू नका. आजकाल डिजिटलचा जमाना आहे. Yes, absolutely. घर बसल्या घर बसल्या तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमच्याकडे जे काय आहे प्रोडक्ट, चांगलं प्रोडक्ट, मेन कस्टमर काय तुमचा ओळखा, त्याला काय हवंय, कारण तोच शेवटी मायबाप आहे. माझं हेच म्हणणं आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याला काय गरज आहे. आलंच आहे का आपण कोणताही प्रोडक्ट विकणं हे पण योग्य नाहीये. आजकाल घरातला तुम्ही डब्बा जेवण पण सुंदर बनवून तुम्ही देऊ शकता, घरात मी बसून केलं कामं होतं करू सुरू. शकता. मी एक्झॅक्टली. पुरणपोळ्या शूटिंग चालू असताना म्हणजे तिकडे स्किट्स मध्ये पण घेतलं होतं 2 वेळा की आता काय बाबा पुरणपोळीमध्ये बिझी. ही ऍक्ट्रेस आहे, Absolutely. शूटिंग करते, तरी तिने पुरणपोळीचा. तर मला असं वाटतं कुठलाही बिझनेस करताना पहिली लाज असू नये, लाज असू नये. बरोबर बोललीस. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असावं. Yes. करेक्ट. तुमच्या प्रोडक्टचा USP महत्वाचा आहे. करेक्ट. तुमच्या प्रोडक्टला असणारं विजन, मिशन हे सगळं असणं गरजेचं आहे. तुझा काय होता पुरणपोळीचा बिझनेस सुरू करणारेच तर सांग मला. नाही म्हणजे माहिती नाही, वेळ नाही म्हणूनच ते परत बंद झालं. ऑफकोर्स असंच एका घरच्या फंक्शनला बाबांना आवडतात म्हणून म्हटलं की मी करून आणते पुरणपोळ्या. पण अचानक ना, आधी आम्ही 8-10 जणच होतो, अचानक माणसं वाढत गेली, तर मी 90 पुरणपोळ्या करून नेल्या होत्या. 90? हो. बिझनेस सुचला ना. नाही तेव्हा नव्हतं काही तेव्हा डोक्यात. नाही सुचलं होतं. पण मग माझी आत्या मला बिझनेसचा म्हणाली- किडा आहे गेस तेव्हापासून. Yes, yes, yes. हा, आहे. माझी आत्या मला म्हणाली की अरे छान केलं तू, म्हणजे तू देऊ शकते, लोकांना विकू शकतेस. मग माझ्या डोक्यात आलं, मग मला मंदारनी डिझाईन करून दिलं. Wow. मी टाकलं माझ्या पेजवर आणि
3-4 ऑर्डर झाल्या होत्या. व्हेरी गुड. पण अचानक रात्री फोन केला तर मी कुठून उद्या सकाळी देऊ, कारण की मी येणार रात्री घरी 2 वाजता, मग ते कधी पुरण कधी करू आणि काय करू, मग ते सगळंच बारबळ. तू काय आपल्या प्रेक्षकांना सांगशील की बिझनेस त्याचं करू इच्छित आहे तर काय करायला पाहिजे, कसं मोटिवेशन देशील त्याला? कधी काय क्लिक होईल ना ऍक्च्युली सांगू शकत नाही. सो करत राहा, प्रयत्न करत राहा. जसे आता मी पण केले की वडापावच्या गाडीपासून सगळा विचार करून झाला, कॅफेपर्यंत सगळा विचार करून झाला, पुरणपोळ्या करून झाल्या. पण आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात तुम्ही ट्राय करत राहिलं पाहिजे. कधी काय क्लिक होईल किंवा आपल्याला कशात अजून एकामधून दुसऱ्यात आवड निर्माण होईल हे सांगू शकत नाही. सो काहीतरी करत राहा सतत. आणि आय थिंक बिझनेस जेव्हा करतो तेव्हा आपण फक्त प्रोडक्ट नाही विकत, आपण माणसं सुद्धा जमवतो. वेगवेगळ्या लोकांशी बोलतो, प्रमोशन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी. तो प्रमोशन स्ट्रॅटेजी काय आहे तुमची, कशा पद्धतीने महाराष्ट्रात तुम्ही प्रमोशन मॅनेजर, प्रमोशन गुरु म्हणा की काही म्हणा, हे आहेत. आणि सगळ्या बायकांसाठी इन्स्पिरेशन आहे. Exactly. नाही पण जसं तुम्ही यांना प्रश्न म्हणजे दोघांना विचारत होता की जर एखादा ऑन्टरप्रेन्योर ज्याला करायचं आहे, पुरुष किंवा स्त्री, तुम्हाला कस्टमरला जाणून घ्यायचं आहे फर्स्ट अँड फॉरमोस्ट. सेकंडली तुम्ही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. ओके, आता मध्ये आम्ही हिमालयन मी असंच बोलत होतो की डिरेक्ट सेलिंग, तुम्हाला माहिती आहे MLM स्कीम्स असतात, ते एकमेकांना चेन बायनरी प्लॅन काय बोलतो आपण, एकमेकांना मेंबर्स बनवा, मग ते तुमच्या प्रोडक्ट्स विका, असं. तर त्या अनुषंगाने मी विचारत होतो की आपण काय ना काहीतरी करूया. मग हिला आयडिया सुचलं की आपण जे होम मेकर्स आहेत, हाऊस वाईफ्स आहेत, त्यांना आपण आपले डायरेक्ट एजंट्स बनवूया. आपण पैसे नाही घेणार त्यांच्याकडनं, तुम्ही आमच्याकडनं प्रोडक्ट घ्या. आता ऑन्टरप्रेनर बद्दल किंवा बिझनेस बद्दल विचारात म्हणून बोलतो मी की ह्यांना आयडिया आला की आपण सपोज एखादी सोलापूरला बसली आहे किंवा कोल्हापूरला किंवा पुण्याला, तर ते त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांची किटी पार्टीज, त्यांची फ्रेंड सर्कल, त्यांचे नातेवाईक त्यांना विकू शकतात. तर ते आमचे डायरेक्ट एजंट बनू शकतात. तुमचा बिझनेस पण होईल, तुम्हाला कोणाला रिपोर्ट पण करायची गरज नाही, आणि तुम्हाला पुरता तुम्ही सपोज करा, आता फॉर एक्झाम्पल एकाला 10,000चाच माल पाहिजे, ह्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट ते करतील, आम्ही त्यांना माल देऊ, ते विकतील, विकल्यानंतर ते परत आम्हाला ऑर्डर करू शकतात. मग त्यांचा बिझनेस पण स्टार्ट झाला, सुरू झाला, आणि आम्हाला पण एक एजंट मिळाला, म्हणजे एक डायरेक्ट सेलिंगचा असं एक कॉन्सेप्ट. आता मी काही ठरवलं नाहीये, पण आमचा कॉन्सेप्ट आला होता की वाय नॉट. पण तो सुरू करा. म्हणजे मी इथे प्रेक्षकांना सांगेन की तुम्हाला घर बसल्यास एजन्सी घ्यायची असेल, कॉमेंट्स मध्ये सांगा मॅडम, तुम्हाला सुरू करायचं असेल, कारण मला असं वाटतं की ट्राय करायला काय हरकत आहे. आणि मला असं वाटतं की हातात जेव्हा तुमच्या एखादी संधी येते त्याचं सोनं करायची क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ही एक चांगली संधी बिझनेस स्टॉक्स मधनं तुमच्यापर्यंत पोहोचते. हा आयडिया म्हणजे आता तुम्हाला आवडला ना आयडिया, आपण नक्की प्लीज कॉमेंट करून सांगा. येस. सो समीर, मखाणा म्हटल्यावरती तो व्हाईट बोरिंगचा मखाणा, आणि मग काही कालाने तो जरासा नरम होतो. मग एवढे सगळे फ्लेवर्स आणावेत, ही संकल्पना कशी आणि कोणकोणते फ्लेवर आहेत? ओके, क्रंची आणि चविष्ट राहण्यासाठी ते जो प्रोसेस आहे, सो ऑक्सिजन, एक नायट्रोजनचं आपण हे करू शकतो, त्याच्याने सेल्फ लाईफ वाढतं आणि आपण क्रंची ठेवू शकतो. आणि इन्ग्रेडियंट्स टॉप नॉच वापरतो म्हणून त्याच्यानं पण आपल्याला एक हेल्प होतो की आपला प्रोडक्ट फ्रेश राहतो. आणि एक ऑक्सिजन ॲब्झॉर्बर म्हणून एक सॅशेसारखा असतो, ते जारमध्ये टाकलं की ते खूप फ्रेश राहतो, म्हणजे शेल्फ लाईफ. सो फ्लेवर्सचं बोललं गेलं तर फ्लेवर्समध्ये आम्ही 3 डिफरंट व्हेरियंट्स ठेवलेत. एक ज्यांची टेस्ट पॅलेट्स स्पायसी आणि तिखट आणि या सगळ्या गोष्टी, त्यांच्यासाठी स्पायसी व्हर्जन्स आहेत, ते 10 फ्लेवर्स आहेत. त्याच्यात म्हणजे पेरी पेरी आहे, मग पेपरिका आहे, असं 10 फ्लेवर्स आहेत, ते स्पायसी याच्या कॅटेगरीमध्ये. मग 10 फ्लेवर्स आहेत जे माइल्डर्स आहेत, म्हणजे कसं की चीज अँड हर्ब्स, अजून टोमॅटो, देन पुदिना, पाणीपुरी, चाट, मुंबई मसाला, हिमालयन सॉल्ट, हे माइल्डर व्हर्जन्स आहेत. आणि एकदम लाइटर व्हर्जन आहे जे आपण मुलांना पण देऊ शकतो, जी अजिबात तिखट नाहीये. तर ते आपण टिफिन मध्ये मुलांना, किंवा संध्याकाळी ते क्रीम चीज, ह्या सगळ्या गोष्टी मुलांसाठी. सो मुलांसाठी, ते स्पायसी खाणाऱ्या लोकांसाठी आणि वयस्करांसाठी 3 लेअर मध्ये आम्ही ठेवले प्रोडक्ट्स. ओके, सो तसं आहे. ओके. चेतना, मला तुला विचारायचं आहे, फर्स्ट टाइम जेव्हा तू मखाणा खाल्ला, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन?
मला सेम आत्ता जो मुद्दा सांगितला क्रंची, तुम्हाला ते खाल्ल्या एवढं म्हणजे इतकं ते क्रंची होतं, फ्लेवर तर भारी होतेच सगळे. मी खूप त्या दिवशी ट्राय केले. मला डबे पाहिले मी आणि मग अशी म्हणालीस की असं पॅकेजिंग ते मला खूप आवडलं, कारण की आपण जे फक्त पाकिटात घेतो ते असं फोडून नंतर मग ते मऊ पडू शकतात. किती पण आपण एअरटाईट किती ते क्लिप्स लावल्या, काही रबर बिबर लावलं तरी सुद्धा ह्याचं झाकण लावलं की याचा प्रश्न मिटतो. काही आपल्याला कॅरी करायची पण गरज नाही. हा एक बॉक्स Yes. बस, ह्याच्या बरोबरच ह्याचं झाकण आहे. करेक्ट. सो तो पण प्रश्न नाहीये ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला जास्त आवडलं. आणि जसं तू म्हणालीस की हे सगळ्यांसाठी आहे का, तर हो, माझ्या आता मंदारला तर समीरने सगळं सांगितलं, त्याच्यामुळे तो कन्व्हिन्स केलंय एकदम. कन्व्हिन्स झाला. तर आम्ही घरी असताना म्हणजे जेव्हा मंदार नसतो, मी आणि माझ्या सासूबाई पण हे खात खात आम्ही फिल्म बघत बसतो कुठे. ओ वा. क्या बात आहे. So त्यांनाही खूप आवडलं. तू अजून वेगळे रेसिपीज ट्राय केलेस का मखाण्याचे, की मखाण्याची खीर आहे किंवा त्याची पावडर करून पोळी भाकरीमध्ये टाकले असं काही? नाही, मी स्वतः अजून काही ट्राय नाही केलंय, पण आता आम्ही करणार आहोत. अच्छा, तो मी हा, काही ते येईल. दिवसांनी तुला हो, रेसिपीज या. करताना बघणार आहे का मी? हो, बरं. हो, हो. एक असं म्हटलं जातं की आपण आता ऍक्टिंग फील्ड मध्ये आहोत आणि आपण कॅमेरावरती व्यवस्थित, मी तर म्हणजे फारच आपण 5 किलो जास्तच दिसतो. चेतना, मला तुला विचारायचं, आपण ग्लॅमर फील्ड मधले आहोत, तर तुझी लाईफस्टाईल कशी आहे वेन इट कम्स टू फिटनेस? लाईफस्टाईल म्हटलं तर एक काहीच रुटीन करायला मिळत नाही, कारण रात्री यायला लेट होतो. मग सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करायची का, काय वेळ मिळत नाही. मग तरी उठून केलं, स्वतःला पुश केलं की मी झोप होत नाही. झोप झाली नाही की सगळं चेहऱ्यावर दिसतं, सगळं ब्लोटिंग होतं. सो या सगळ्या गोष्टी मध्ये कधी जर वेळ नाही मिळाला आपलं रुटीन फॉलो करायला, तर आपण हेल्दी फूड म्हणजे फूडकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. सो जर आपण हे हेल्दी, अगेन आम्ही म्हणतो 90%, तर म्हणजे ते पण ठीक आहे ना, त्यातल्या त्यात आम्ही काय फुल नाहीच म्हणत आहोत, पण हे कॅरी करून हे जर आपण खाल्ले, आपल्या हेल्थकडे तेवढं तरी लक्ष देऊ शकतो आपण, जर बाकीच्या गोष्टींना वेळ नाही मिळाला तर. सो म्हणून मी याच्याशी कनेक्ट झाले. ओके. आणि मग तू योगा करतेस की जिम करतेस की वॉक करतेस की 2 वेळेला खाऊन तो जो डाएट असतो तो कशा प्रकारे नाही, तू स्वतःला मी- fit ठेवते? ज्याला जसा वेळ म्हणजे जेव्हा मला जसा वेळ मिळेल ते करते. मी सकाळी उठल्यावर गरम पाणी नक्की पिते, ओके. आणि योगा करायला वेळ मिळाला तर किंवा जिमला जायला वेळ मिळाला तरच जाते. कारण मला आत्ता हे कळायला लागलं, आधी मी खूप झोपेला ना खूप उडवून लावायचे की ठीक आहे आज ठीक उठू उद्या 2 तास झोप चालेल 4 तास झोप चालेल. पण आता मला असं वाटतं की झोप खूप गरजेची आहे आणि ते मला जाणवायला लागलं, म्हणून झोप मी पूर्ण करते. आणि मग ती झोप पूर्ण झाल्यावर सकाळी उठून जसा वेळ मिळेल तसं काय काय करायचं. आणि बाकी गरम पाणी तर मी खरंच आवर्जून पिते. आणि आता हेल्दी फूड. मला एक सांगायचं आहे की मी हास्य जत्रा मी बघताना मला असं वाटायचं की ही खूप वोलप्शियस आहे चेतना. आणि जेव्हा ह्यांनी ठरवलं की आपण चेतनाला घेऊया, मी भेटलो नव्हतो, चेतनाला आपण ॲज अ ब्रँड अँबॅसेडर घेऊया का, मी बोललो आर यू मॅड, सॉरी आर यू मॅड. हे डायटिंगचं प्रोडक्ट आहे, म्हणजे लोक वजन कमी करण्यासाठी खातात. तू चेतनाला घेते, चेतना इज वोलप्शियस. ती बोलले येऊन बघितलंय कधी, येऊन बघ तिला. मी बोललो काय मस्करी करते. मी ऍक्च्युली मला ना कारण काय शॉक माहिती, बसला. समीर स्क्रीनवरती आम्ही ना तुम्ही 5 किलो जास्त दिसतो. तेव्हा कळलं मी तर ना. म्हणते यांना 5 किलो ना, भेटलो, जास्त अजून जास्त वाढतं दिसतं. अजून जेव्हा अजून यांना जास्त भेटलो, मी येऊन हिला बोलतो चेतना कुठे आहे? ही काय? मी बोललो, इशी चेतना. आणि एक मस्त एकदम फ्रॉक घालून एकदम यंग लहान मुलीसारखी. हा येस, शी वॉज सो स्लिम ट्रिम. स्क्रीन विचारलं की स्क्रीनवर तर ही खूप वॉलप्शियस दिसते. नाही स्क्रीनमध्ये, म्हणजे मला माहित नव्हतं ना की मी शूटिंग इंडस्ट्री, आपल्याला 0 नॉलेज. करेक्ट. तेही बोलले नंतर ना स्क्रीनमध्ये जरा ते आपण जास्त. जास्त दिसतो. मग आजचं स्क्रीनमध्ये आम्हाला जरा स्लिम दाखवा, कारण लोकांना तर त्यांना असा विश्वास बसायला पाहिजे ना की फाउंडर्स पण खातात. बरोबर तर बरोबर. ते शॉक बसला होता तो मला की चेतना इज व्हेरी स्लिम. मग नंतर मी बोललो नाही, कन्व्हिन्स झालो की नाही चेतनाला घेऊ शकतो. पण परत एकदा बोलताना, आपण एकदा बोलत होतो तर बोलताना हा आयडिया निघाला की आपण हे पण प्रवास दाखवू शकतो की चेतना इज ट्रायंग टू रिड्यूस, आणि ती शूटिंगला खाते,
नंतर वॉक करताना खाते, घरी चहा सोबत खाते, मग ते प्रवास पण आपण शूट करू शकतो करेक्ट ऍज अ ब्रँड अँबॅसेडर. करेक्ट 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 ती पातळ तर आहेच, पण तिला काही ते करायची काही गरज नाही, पण आपण करू शकतो. नाही, थोडी गरज आहे स्क्रीनसाठी, जसं Screen कारण साठी. असं सगळ्यांचा गैरसमज कारण होतो. काय होतं माहितीये 14 तासाच्या शिफ्ट मध्ये आपल्याला जर शरीरात ताकद नसेल काय हॅट्स ऑफ होतं? टू हर, हॅट्स ऑफ टू हर. बहुतांश लोक खातच नाहीत आणि मग चक्करून हो. पडतात, तेही खूप चुकीचं आहे. तर मला असं yes, वाटतं की उपासमार करायची गरज नाहीये. तुम्ही आणि हे खूप इझी टू कॅरी आहे फनखाना, करेक्ट. की पर्समध्ये तुम्ही एक बॅगेमध्ये एक ठेवा, काय नाही तर 4 ते फनखा तुम्ही मखाने खा, चहा कॉफी घ्या, म्हणजे तुम्ही गिल्ट फ्री पण खाताय, हेल्दी गोष्टी पण तुम्ही पोटामध्ये टाकताय आणि अगदी स्टार्वेशन म्हणजे उपासमार करून मग ते असे गाल येस आतमध्ये येस, जातात. जॉ लाईन्स जॉ Jaw lines लाईन्स तेवढं लोकांना. अघोरी प्रकार करू नाही, नये, नाही. कोणी करूच आणि नाही. याच्या फनखानामध्ये अजून एडिशन्स आहेत, म्हणजे आम्ही अजून जे जे तुम्ही विचारलं होतं मला की अजून काय करणार आहात, तर अजून प्रोडक्ट्स मध्ये पास्ता येणार आहे अच्छा. मखाना बेस्ड, अगेन हेल्दी. नंतर पावडर येणार आहेत. मग सिरियल्स आम्ही आता आमचं चालू आहे R&D. मखाण्याचे पावडर्स आणि Powders, मखाण्याचे yes. पास्ता. हा मखानाचे पास्ता, pastas. मखानाचे पास्ता, मखानाचे पावडर्स, पीठ, मखानाचे पीठ, म्हणजे आपण ते चपाती करू शकतो, डोसा, चिला, या सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही. नंतर आम्ही लहान सिरियल्स प्लॅन करतोय लहान मुलांसाठी, जे आपण दुधाचं हे काय कॉर्नफ्लेक्स कॉर्नफ्लेक्स सारखा. अजून 2-3 प्रोडक्ट्स आहेत पाईपलाईन मध्ये, ते तुम्ही हेल्दी वे मध्ये कन्झ्युम करू शकता. तर तुम्हाला हेल्थ वेट लॉस प्रवासमध्ये पण ते हेल्पफुल आहे आणि लाईफस्टाईल लाईफस्टाईल. आणि मला वाटतं वेट लॉस साठी छान आहे. आणि मला खूप आनंद होतो ऐकून की फक्त मखाणाला आय थिंक ती एक बिझनेसची नॅक असते की कशा पद्धतीने तुम्ही लोकांसमोर कस्टमर्स प्रेझेंट Absolutely. करताय. True. आय थिंक बिझनेसमध्ये प्रेझेंटेशन इज सो इम्पॉर्टंट. So आणि important. एक प्रेझेंटेशन बसलेलंच हे आहे आम्हाला की मिळालं. फनखान्याला Lucky. जी प्रमोट करणार आहे ती आपली सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी चेतना भट असणार आहे. Absolutely. चेतना, मला तुला विचारायचं आहे, फनखानाशी असोसिएट झाल्यावरती तुला फिटनेसचं महत्व कळलं की आधीपासूनच तू जरा फिटनेस फ्रीक होतीस? फिटनेस फ्रीक थोडीशी होते, ओके पण फनखाना आयुष्यात आल्यावर ते सिरियसली घेतलं गेलं. ओके. आणि सेटवर घेऊन जातेस का तू? हो, घेऊन जाते. आणि आता Co-stars ना कसं वाटतंय? भारी वाटतंय. माझा एक कोड पण आलेला आहे. So, जो कोड टाकून सगळेजण बाय करू शकतात. वुमन ऑन्टरप्रेन्योर. काय आहे तो गो? म्हणजे स्त्री शक्ती. काय आहे कोड? माझा कोड आहे CB11. CB11. सांगशील एक्सप्लेन करून कसा वापरायचा, काय करायचं? आमची वेबसाईट आहे www.funkhana.in. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स चेक करू शकता, ते ऑर्डर करू शकता. आणि ऑर्डर करताना फक्त जर माझा कोड टाकलात CB11 तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. सो लवकरात लवकर ऑर्डर करा आणि एन्जॉय करा फनखाना. आणि वेबसाईटवर जर समजा कोणाला जाता येत नसेल, कळत नसेल की कसं काय ऑर्डर, तर मग इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर पण आहे का? व्हॉट्सअप नंबर पण आहे, त्याच्यावरही तुम्ही ऑर्डर करू शकता, तो आम्ही देऊ इन्फॉर्मेशन मध्ये. आणि DM पण करू शकता इन्स्टावर. ओके. हेमाली, 5 वर्षानंतर फनखानाला कुठे बघतेस? 5 वर्षानंतर आता तर इंडियामध्ये तर आम्हाला पूर्णपणे फिरायचं आहे. ओके, महाराष्ट्र इज आर टार्गेट फर्स्ट अँड देन इंडिया. आणि 5 वर्षात आपल्याला फनखाना गोईंग अब्रॉड, फनखाना गोईंग ग्लोबली. ओके, म्हणजे प्रत्येकाच्या घरात फनखाना दिसला पाहिजे. म्हणजे हेल्दी स्नॅकिंग, माइंडफुल स्नॅकिंग जर कोण म्हटलं तर फनखाना हे असं झालं पाहिजे. दॅट्स आवर मिशन अँड विजन. असं आहे. आणि त्याच्या पलीकडे पण मराठी ऑन्टरप्रेन्योर, कारण असंच आम्ही डायनॅमिक्समध्ये जेव्हा भेटलेलो आम्ही त्या कम्युनिटी मीटिंगमध्ये, तेव्हा हे म्हणालेत की लोक, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे परप्रांतीय आणि भूमिपुत्र या सगळ्या गोष्टी आपल्या देशात चालत राहतात. तर हे म्हणजे आमचं बोलणं झालं तर ह्यांनी विचारलं की मराठी तरुण तरुणी का मागे राहतात, म्हणजे त्यांना नोकरी 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 ह्याच गोष्टी का आवडतात, नाहीतर कला क्षेत्र. तुम्ही बघा मराठी तरुण तरुणी मॅक्सिमम काय करतात? जॉब, IT, नाहीतर मग जॉब्स, बेसिकली जॉब्स. कारण त्यांना असं आहे की आपल्याला सिक्युअर लाईफ आणि एकदम आरामात निवांत मस्तपैकी, नाहीतर आर्ट्समध्ये काहीतरी फाईन आर्ट्स, ऍक्टिंग, भरपूर जिथे आपल्याला प्रसिद्धी पण मिळू शकते. तर हे बोललेत की ऑन्टरप्रिनरशिप मध्ये का नाहीये. तर मी बोललो तुम्ही पुढारी हे घ्या, तुम्ही हे घ्या. तर ह्यांनी मग ते डायनॅमिक्सच्या अनुषंगाने हे बोलले, तर मी लोकांना फनखाना आणि बिझनेस मराठी ऑन्टरप्रिनर्स मी उभा करणार. मी बोललो ठीक. मग ते लागले आपल्या कामाला. अशी एक संकल्पना आहे हेमाली की
मराठी लोक किंवा इतर बाकीचीही लोक, नॉट मराठी स्पेसिफिक, कोणीही बिझनेस म्हटल्यावर घाबरतात. सगळ्यांना एक जॉब सिक्युरिटी हवी असते की महिन्याच्या महिन्याला हा पगार येईल. तर मग अशा लोकांना ज्यांना बिझनेस करायला भीती वाटते किंवा रिस्क, मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत सक्सेस येणार नाही. आपल्याला लोकांचं सक्सेस दिसतं पण त्याच्या मागची मेहनत दिसत नाही. सो कम्फर्ट झोन मध्ये तोही एक वर्ग आहे जिथे 30 दिवस काम करतोय, सॅलरी येतोय, पण आता जॉबचीही शाश्वती राहिलेली नाही. जसं IT मधनं लोकांना 3-3 हजार लोकांना, 12-12 हजार लोकांना काढून टाकतात एका रात्री. मग रिस्क तर जॉबमध्ये पण आहे आता. सो मग बिझनेसमध्ये येण्यासाठी बायका किंवा पुरुष हे का घाबरतात, आणि बिझनेसमध्ये येण्यासाठी स्पेसिफिकली बायकांनी काय स्वतःला सांगावं, कसं मोटिवेट करावं आणि ती रिस्क घ्यावी, कॅल्क्युलेटेड रिस्क, त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तर हा शब्द जबरदस्तच आहे, हा मी पण खूप मानते, खूप इम्पॉर्टंट आहे हा. पण आपल्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये मी एक असं बघितलंय की आपल्याला कुठे ना कुठेतरी आपला फॅमिली सपोर्ट आपण लॅक करतो. ओके, घरातनं आपल्याला हेच सांगितलं जातं की बाबा तुला आता शिक्षण देतोय, शिक्षण झालं मग तुझं नोकरी करावी लागेल, नोकरी तुला चांगली पगाराची तशी असा पगार तुला जर मिळाला तरच तुला स्थळ पण तसं मिळेल. ओके, तर आपला फॅमिली बॅकबोन जो आहे ना तो सपोर्ट अत्यंत गरजेचा आहे फर्स्ट अँड फॉरमोस्ट. किंवा तुम्हाला त्यांनाही समजावं लागेल की कुठे ना कुठेतरी कोणत्याही गोष्टीला थोडं का होईना भांडवल लागतं. करेक्ट. ओके, तुम्ही डायरेक्टली जॉब करू शकत, म्हणजे तुम्हाला जॉब काय ना काय ते, मी स्वतः माझं म्हणायचं म्हटलं तर मी स्वतः आज एके ठिकाणी जॉब पण करते. ओके, आणि फनखाना करते. आता जॉब तर ऑफकोर्स जॉब म्हणजे एवढी वर्ष झाली, जॉब सोडला, आता आय एम डुईंग माय कन्सल्टन्सी विथ रिस्पेक्ट टू ज्वेलरी सेगमेंट. पण आज मला त्या फॅमिलीने मला सपोर्ट केलं. तर प्रत्येक फॅमिलीला हे पण हे अवेअरनेस करणं गरजेचं आहे की सांगणं गरजेचं आहे त्यांना, आपल्या मुलांना मोटिवेट आणि किंवा मुलांनी आपल्या फॅमिलीला नीट कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे की दिस इज व्हॉट इट इज. तुम्ही त्यांना नीट प्रोजेक्ट प्लॅन दाखवा, सगळं सांगा. ओके, मग त्या कुठे प्रोजेक्ट प्लॅनला काही असेल तर आपल्या आईवडील आपल्याला सपोर्ट करणार नाही असं होऊ शकत नाही. ओके, असं मला वाटतं. ओके, आईवडील सपोर्ट करतीलच, पण तुम्ही तर नीट सांगतच नाही मला बिझनेस करायचा असं फक्त बोलून तुम्ही. आज अशी बरीच माझ्या अवतीभोवती लोक आहेत, त्यांना पाहिलंय मला बिझनेस करायचा आहे. बिझनेस कसला करायचा आहे, काय आहे त्याचं, काय पुढे आहे, तू किती आणणार आहेस घरी, जमणार आहे का तुला आणायला, या सगळ्या गोष्टी कारण भीती खूप असते की बिझनेसमध्ये पैसा टाकल्यावर आलाच नाही तर ही भीती असते. Absolutely. तुझ्या फॅमिलीचा, समीर तुझ्या फॅमिलीचा आणि चेतना तुझ्या फॅमिलीचा कसा सपोर्ट होता वेन यू डिसाइडेड टू क्रिएट फनखाना ॲज अ ब्रँड? पहिले खूप अडचणी आले आम्हाला, नाही असं नाहीये, खूप अडचणी आली, खूप प्रॉब्लेम्स आले. ओके, पण पेशन्स. ओके, आम्ही आमच्या आईवडिलांना नीट समजवलं, कारण हा मेन मखानामधनं आलेला आहे, ह्यालाही याच्या आईवडिलांना समजवावं लागलं बिकॉज त्याचं ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग आपलं आहे आणि अजून एक वेगळं ब्रँड चालू करायचं. ओके, हे कन्व्हिन्स करणं थोडं गरजेचं होतं. पण जसं मी तुला थोड्या वेळापूर्वी बोलली ना की आम्ही ज्या प्रकारे आमचा प्रोजेक्ट प्लॅन आमच्या फॅमिलीला नीट समजावून सांगितला, सो नाव द थिंग इज, आणि ज्या प्रकारे प्रगती दिसते त्यांना, तर आता त्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे. पण त्यांना तुम्हाला दाखवणं म्हणजे मेन, तुम्ही कसं काम करताय, तुम्ही फक्त घरात बसून राहाल तर नाही चालणार आहे. क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, फोकस असणं गरजेचं आहे, मिशन असणं गरजेचं आहे. दिवस रात्र, आम्ही तर रात्री 2-2:30 वाजता पण मी आणि समीर काय सुचलं पटकन एकमेकांना मेसेज किंवा एकमेकांना कॉल करतो. फनखान्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही आम्हाला. हे आमच्या घरातले पण आमचं वेडे पण बघतायत, हे वेडे पण असणं गरजेचं आहे. मॅडनेस, हे अक्षरशः मॅड, तुझंच बघतो, तुझंच उदाहरण बघतो. सोन चाफा आणि हील युअर सोल हे जे 2 गोष्टी, आणि स्वामींचं ज्या प्रकारे आज ज्या तुझ्या सर्जरीज मधनं तू काम करतेस, 7 सर्जरीज इज नॉट अ जोक, ज्या 7 सर्जरीज आहेत इज नॉट अ जोक. 8 कॉंग्रॅच्युलेशन. आणि आताही तिला म्हणजे ऍक्च्युली तिचा असा प्रॉब्लेम आहे की तिला बसवत पण नाहीये. ओके, तरी पण ती करते. आज तिचं फक्त ते म्हणतात ना आम्हाला स्वामींचीच कृपा आहे कुठेतरी, पण ती त्या हिशोबाने एवढं करते. तसंच मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचं वेड नाही घेतलं ना तर नाही इतिहास नाही घडत. आणि ते Exactly. पॅशन आणि ती फायर ती आत असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ह्यांनी केलं म्हणून करतोय बिझनेस, तसं तिने पण केलं म्हणून मी करते बिझनेस, असं नसता. ती फायर आतमधूनच असायला हवी. आणि मला कौतुक चेतना तुझं यासाठी पण करावं असं वाटतंय की एक ऍक्टर ऍक्टिंग करत असतो आयुष्यभर, त्याला म्हणजे प्रत्येक ऍक्टरचं एक स्वप्न असतं की मेकअप असतानाच त्याला शेवटचा श्वास, हे प्रत्येक ऍक्टरला वाटतं की रंगभूमी असो कॅमेरा असो. पण त्याच्यात सुद्धा आता इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, किंवा आता खूप ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये तू फनखानाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून जॉईन झालेली आहेस. आणि ज्या आय थिंक बऱ्याचशा ऍक्ट्रेस आपल्या
वेगवेगळ्या बिझनेसमध्ये येत आहे. मग त्याच्या मागे तुझा हा थॉट होता का की एकाच पठडीतल्या भूमिका करून म्हण किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये तुला काहीतरी वेगळं करायचं होतं, स्वतःला चॅलेंज द्यायचा होता? म्हणजे फनखानाला हो म्हणण्याच्या मागे तुझा थॉट काय होता? माझा थॉट पहिल्यापासून काहीतरी एक वेगळं करायचं हे होतंच. कारण आपलं थोडंसं फील्ड अनस्टेबल आहे. कधी काम नसेल तर आपण काय करणार, एक काहीतरी वेगळं सुरू ठेवायचं हे पहिल्यापासून डोक्यात होतं. तर ते मला सापडत नव्हतं. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट बद्दल तू मगाशी म्हणालीस तर तो प्रचंड मला पहिल्यापासून आहे. म्हणजे आईबाबांकडे पण होताच तेवढाच, आता इकडे पण आहे. वंदार माझ्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह आहे. पण एक आपल्यालाच कळत नसतं ना की काय करावं. तर जसं एक सगळं जुळून यायला लागतं ते आत्ता जुळून आलं आणि हे झालं. व्हेरी गुड. सो चेतना, तुझ्या लाईफस्टाईल बद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुझी लाईफस्टाईल तू कशी मेंटेन करते आणि आपकी फिटनेस का राज क्या है? जसं आत्ता मगाशी म्हटलं की एवढं फिट असून सुद्धा स्क्रीनवर जरा जास्त आपण दिसतो. सो अजून मला थोडं बारीक व्हायची गरज आहे. ज्याच्यासाठी मी फनखाना सुरू केलं, मखाने हे खाते. तर म्हणजे लाईफस्टाईलबद्दल सांगायचं तर झोप नीट होत नाही, रात्री यायला उशीर होतो. त्याच्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज किंवा वॉक किंवा जिम असं काही करायला वेळ मिळत नाही. पण मी उठल्या गरम पाणी नक्की पिते आणि झोपताना पण एक ग्लास गरम पाणी किंवा ग्रीन टी काहीतरी असं पिते. हे तर डेफिनेटली करतेच. आणि आता माझ्या आयुष्यात फनखाना पण आलेला आहे. सो ते एक सुरू केलंय मी माझ्या हेल्दी डाएटमध्ये. आणि झोप पूर्ण घेते. कारण आधी मी असं झोपेला म्हणजे झोपेलाच मी गंडवायचे थोडंसं की 4 तास झोपाच झाली आपल्याला, चल उठूया आता, कामं करूया, काहीतरी जायचंय आपल्याला लवकर, रात्री टाइमपास करत बसायचे. तर आता मला हे कळलं की झोप खूप महत्वाची आहे. सो झोप पूर्ण नाही झाली तर त्याचा आपला शरीरावर परिणाम होतो. आपल्या इंटरनल जो फरक पडतो तो आपल्याला कळतही नाही, तो नंतर खूप अफेक्ट करतो आपल्याला. सो चेहरा सुजलेला दिसतो, डोळे चेवडूसे दिसतात. सो ते खूप गरजेचं आहे झोप पूर्ण करणं. सो झोप पूर्ण करणं हे मी आता एक फॉलो करायला सुरुवात केली आहे. आणि रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान जेवून घ्यायचं हे एक सुरू केलंय. पण काय होतं ना, झोपायला 2 वगैरे वाजतात घरी, पॅकअप झालं शूटचं, घरी येऊन झोपेपर्यंत. सो परत एकदा छोटीशी भूक लागते. मग तेव्हा काहीही खाऊन आपण परत दुसऱ्या दिवशी गिल्टमध्ये जाण्यापेक्षा मी हेल्दी मखाने थोडेसे खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटतं. सो ते एक मी सुरू केलं. म्हणजे भूक लागलीच तर खाच असं सांगत नाही. पण जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे हेल्दी आपण खाऊ शकतो. सो असं एक माझी लाईफस्टाईल मी आता सेट केलेली आहे. व्हेरी नाईस. आणि आमच्या फनखानाचा लोगो जो असा हॅपी लोगो दिसतोय तसेच तुम्ही हॅपी राहाल फनखाना खाऊन. हेडफोन्स लावून आपण काही काम करताना, घरातली कामं करताना हेडफोन लावून गाणी ऐकून आपण गाणी ऐकता ऐकता आपण कामं करतो तेव्हा तुम्ही तोंडात टाकू शकता. चहा कॉफी बरोबर तोंडात टाकू शकता. वॉक करताना तोंडात टाकू शकता फनखाना. सो असं हॅपी गो लकी जो आमचा लोगो आहे क्यूटचा, तसं तुम्ही एन्जॉय कराल फनखाना. व्हेरी नाईस चेतना. नवीन बिझनेस जे तरुण तरुणी किंवा घरात बसलेल्या बायका सुद्धा त्यांना जर करायचं असेल आणि त्यांना फनखाना फॅमिलीशी असोसिएट व्हायचं असेल तर तशा काही ऑफर्स, तसे काही प्लॅन्स आणि तुम्ही, मला असं वाटतं बिझनेस करताना सगळ्यात मोठी भीती असते फेल्युअरची. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर फेल नाही झाला तर तुम्हाला सक्सेसचा रस्ता पण मिळणार नाही. जर तुम्हाला वाटतं सगळं चांगलं आहे तर तुमच्या डोक्यामध्ये हवा जाऊ शकते. तर फेल्युअर्स यू शुड सेलिब्रेट, सक्सेस यू शुड डेफिनेटली फेल अँड यू शुड सेलिब्रेट फेल्युअर. हा माझा फंडा हे टायटन मध्ये पण दाखवलेलं आहे. हो, दे सेलिब्रेट मला फेल्युअर. खूप आनंद झाला की And they ही do that. विचारसरणी असावी Exactly. की फेल झालात म्हणजे तुम्ही अपयशी नाही आहात. त्या पर्टिक्युलर गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे तुम्ही फेल झाला. पण ते फेल्युअरच तुम्हाला शिकवायला आलंय की क्या सही करना है और क्या नाही करणार. त्यामुळे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. आणि मला खूप Thank you so आनंद much. झाला की आज तुम्ही सोनचाफा प्रोडक्शनचा इंटेलेक्च्युअल टॉक्सचा बिझनेस टॉक्स हा सेगमेंट निवडला. ही माझ्यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. कारण थँक्यू. 2-3 महिनेच झालेले आहेत माझ्या या बाळाला सोनचाफ्याला. गाण्याची सुरुवात थँक्यू चेतना की तू त्याचा एक सुंदर पार्ट होतीस. आणि मला असं वाटतं की असंच एकमेकांना आपण जेव्हा सपोर्ट करतो तेव्हा
एक म्हणतात की कुठली गोष्ट मोठी जेव्हा व्हायची असते तेव्हा त्याला 10 लोकांचे हात लागणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. सो थँक्यू सो मच की तुम्ही सोनचाफा प्रोडक्शन्स निवडलं, तुमचा बिझनेस इथे येऊन प्रमोट केलात आणि आपल्या प्रेक्षकांना तुम्ही एक इन्स्पिरेशन दिलं की नॉर्मल म्हणजे बिझनेस करण्यासाठी खूप पैसेच हवेत का? हो, पैसे हवेत, पण पैसे नसतील तर बिझनेस होऊच शकत नाही का? तुमचा कॉन्सेप्ट, क्लॅरिटी, फोकस असणं, पेशन्स असणं हे खूप गरजेचं आहे. सो तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक जाता जाता रॅपिड फायर होऊन जाऊ दे. ओके. येस. असा कॉफी बापरे. हॅम्पर वगैरे आहे का करण जोहर सारखा? अरे बापरे. आणि नेक्स्ट टाइम स्क्रिप्ट द्या मॅडम प्लीज, कारण आता आम्ही असं आतून असं काय येणार काय गिफ्ट हॅम्पर हे मागवतील की आपले सगळे प्रेक्षक. सो चेतना, तुझ्यासाठी रॅपिड फायर आहे. चहा की कॉफी? कॉफी. जिम की योगा? योगा. गोड की तिखट? गोड. मग फनखानामध्ये मखाने गोड येणार आहेत का? Caramelized. बरं. आवडता फनखाना फ्लेवर? पाणीपुरी. फिटनेस की फूड? दोन्ही. आधी पोटोबा की विठोबा? दोन्ही. ओके. आता फाउंडर्स साठी रॅपिड फायर. बिझनेस ऑनलाईन की ऑफलाईन? ऑनलाईन अँड ऑफलाईन बोथ. एक. ऑनलाईन. 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 बरं. प्रॉफिट की पॅशन? पॅशन. पॅशन. ओके. रिस्क की कम्फर्ट झोन? रिस्क. कम्फर्टेबल रिस्क. व्हेरी स्मार्ट. वन वर्ड फॉर फनखाना? रेव्होल्युशन. ट्रू, अग्री टू दॅट. रेव्होल्युशन. रेव्होल्युशन. ओके. म्हणून बिझनेस पार्टनर आहात. वेवलेंथ इज मॅचिंग. वन ॲडवाइस फॉर यंग ऑन्टरप्रिनर्स? वन ॲडवाइस फॉर यंग ऑन्टरप्रिनर्स. ओके. पॅशनेट राहा, कन्सिस्टन्सी, पेशन्स, फोकस, हाच मेन महत्वाच्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी. बिनधास्तपणा. बिंदास. येस. एकच गोष्टी लागतं, फेल असू दे, सक्सेस असू दे, काही असू दे, कन्सिस्टन्सी इज मस्ट. लागला पाहिजे एकदम. काही झालं तरी, काही आता तुम्हाला बघा, मी कधी तुम्हाला हे बोलताना की व्ह्यूज किती, लाईक्स किती, हे कधीच नाही. तुम्ही काय होतं की माझा हा पॅशन आहे करेक्ट. आणि मला करायचं म्हणजे करायचं. आता 8 सर्जरी करून सुद्धा तुम्ही बसताय आणि कमाल आहे, म्हणजे वेळ असावं लागतं. Exactly, म्हणजे बाबा नेहमी exactly. मला एक वाक्य म्हणायचे की कुठल्याही गोष्टीचं वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. नाही, अजिबात आणि तुम्हाला उठता बसता, खाता पिता, झोपता तुम्हाला ते वेळ घ्यावंच लागतं. नाहीतर क्रांती घडत नाही किंवा जे तुम्हाला करायचंय ते. आणि मला असं वाटतं की Absolutely. एक जन्मच मिळाला यार, Exactly. खूप पुण्याचं काम केलं म्हणून हा मानवी जन्म मिळालाय. करेक्ट. तर मग आपल्याला बुद्धिजीव आहे, आपल्याला बुद्धी आहे, आपण बोलू चांगलं शकतो, आपण एक्सप्रेस करायची आपल्याकडे जी कला आहे, मग त्याच्यामध्ये हे जे आयुष्य मिळालंय जे 70-80 पर्यंत आहे, तर त्याच्यामध्ये का नाही काही का क्रिएट नाही? करायचं. म्हणजे आय ऑलवेज से डोंट क्रिप, जस्ट क्रिएट. ऍब्सोल्युटली. अँड यू शुड हॅव दॅट विजन अँड मिशन इन युअर माइंड की मी ॲज अ सोल म्हणजे सोलला काय देऊ शकते. Exactly. आणि त्या अनुषंगाने सगळे प्रयत्न पाहिजेत. फेल्युअर अँड सक्सेस इज पार्ट ऑफ Part of एका it. नाण्याच्या दोन बाजू Yes, असतात. yes, yes. पण फोकस इज इम्पॉर्टंट. Very good. सो थँक्यू सो मच हिमाली. Thank you. थँक्यू सो मच समीर. थँक्यू सो मच Thank you. चेतना. Thank you. इथे तुम्ही आलात आणि इतकं छान तुमच्या फनखानाबद्दल सांगितलं. खूप 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 शुभेच्छा. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा भेटू तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी दुबईला किंवा बाहेर Script देत जा सिंगापूरला बाई. बसून आपण हा मला podcast करू. Absolutely, पण absolutely. तोपर्यंत हा ब्रँड घराघरात तो पोहोचलेला असेल, पण इंटरनॅशनली सुद्धा हा पोहोचलेला असेल. कारण ह्याला जर उंच उडवायचं असेल, इफ फनखाना वॉन्ट्स टू फ्लाय हाय, द पॅशन अँड द फायर शुड बी देअर इन Yes. तुमच्या आतमध्ये आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आय एम शुअर आवडलेला असणार आहे. आणि जसं समीर म्हणाला की व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा सुद्धा मनाला किती भिडतो पॉडकास्ट ते जास्त महत्वाचं आहे. कॉन्टेंट महत्वाचं आहे. लाईक आणि सबस्क्रिप्शन तर ते चालतच राहतं. पण ज्याप्रमाणे मी एपिसोड्स घेऊन येते त्याप्रमाणे तुमचे लाईक्स येत नाहीयेत, तर वाट नका बघू. बेल आयकन प्रेस करा, लाईक शेअर सबस्क्राईब हे बटन प्रेस करा. आणि हा पॉडकास्ट स्पेसिफिकली जास्तीत जास्त लोकांपर्यंत का पोहोचवायचा आहे? कारण तुमच्या आतमध्ये सुद्धा एक बिझनेसमॅन दडलेला आहे. त्याला तुम्ही फक्त असं दाबून ठेवलेला आहे की करू नको करू, काय होईल काय नाही होईल. हे द्वंद्व काढून टाका. ती एक भरारी घ्या, ती एक रिस्क घ्या. काय होईल, फेल होईल ही भीती असते ना, पण सक्सेस मिळेल ही सुद्धा एक पॉसिबिलिटी असतेच की.
तर कुठल्याही गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका. तुमच्या आतल्या बिझनेसमॅनला जागवा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. वाय? बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की लिहून कळवा. तुमचं प्रेम असंच राहू दे. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.